यशवर्विकॉम सेमिस्टर थर्ड या क्लासमधील जो आपला कंपल्सरी सब्जेक्ट आहे व्यवसाय व्यवस्थापन, त्याला इंग्लिशमध्ये आपण म्हणतो बिझनेस मॅनेजमेंट. हा जो कंपल्सरी विषय आहे हा आजपासून आपण कंटिन्यू सुरू करणार आहोत. तर हा जो टॉपिक आहे व्यवसाय व्यवस्थापन, या विषयामध्ये आपण अनेक प्रकारचे जे छोटे मोठे व्यवसाय असतात, या व्यवसायामध्ये व्यवस्थापनाची काय आवश्यकता आहे, काय गरज काय आहे, व्यवस्थापन का गरजेचं आहे, काय करावं लागतं, उद्देश काय असतो, या व्यवस्थापनामुळे व्यवसायाची वेगवेगळ्या प्रकारची कार्य असतात ती कशा पद्धतीने केली जातात, हे आपण या विषयाअंतर्गत आपण शिकणार आहोत. आणि हा जो विषय आहे हा विषय आपल्याला सर्व विद्यार्थ्यांना कंपल्सरी सब्जेक्ट आहे. आणि या विषयाअंतर्गत आपण कॉमर्सचे जे विद्यार्थी आहेत, या विषयाअंतर्गत आपण वेगवेगळ्या पद्धतीने वेगवेगळ्या ठिकाणी जे व्यवस्थापन आहे, मॅनेजमेंट आहे, हे मॅनेजमेंट कशा पद्धतीने करणं आवश्यक आहे हे आपण या विषयामधून शिकणार आहोत. त्याचबरोबर आपण मॅनेजमेंट बरोबरच व्यवसाय कसा सुरू करावा, त्यासाठी काय काय करणं आवश्यक आहे, कोणत्या गोष्टींची गरज जास्त आहे, कमी आहे, हे सर्व आपण या विषयाअंतर्गत आपण या सेकंड इयरला आपण सर्व शिकणार आहोत. त्याचबरोबर आपण थर्ड सेमिस्टर, फोर्थ सेमिस्टर, आपल्याला सेमिस्टर पॅटर्न असल्यामुळे आपल्याला 2 सेमिस्टर मध्ये हा विषय आपल्याला पूर्ण करायचा आहे. तिसऱ्या सेमिस्टर मध्ये आपण व्यवसाय अंतर्गत जे व्यवस्थापन असतं, नियोजन असतं, निर्देशन असतं, समन्वय असतं, हे कशा पद्धतीने करावं लागतं, हे आपण सर्व या विषयाअंतर्गत आपण शिकणार आहोत. म्हणून या विषयाचे उद्दिष्टच ते आहे की वेगवेगळ्या पद्धतीने जे व्यवस्थापन आहे ते कशा पद्धतीने करणं आवश्यक आहे, त्यासाठी काय काय करावं लागतं, कोणत्या गोष्टींची आवश्यकता असते, हे आपण या विषयाअंतर्गत आपण शिकणार आहोत. मग यामध्ये आपण 4 टॉपिक आपण शिकणार आहोत. तर आज आपण जो सुरू करणार आहोत तो टॉपिक आहे व्यवस्थापन, मॅनेजमेंट. तर व्यवस्थापना अंतर्गत आपण अनेक व्यवसायामध्ये जे व्यवस्थापन आहे ते व्यवस्थापन, आपला व्यवसाय थोडक्यात की आपल्याला व्यवसाय करायचा आहे तो कशा पद्धतीने यशस्वी कसा होईल, हे आपण करण्यासाठी साधारणतः जे मॅनेजमेंट आहे, व्यवस्थापन आहे, हे व्यवस्थापन आपण सातत्याने करत असतो. आणि त्या पद्धतीने जे व्यवस्थापन आहे ते व्यवस्थापन आपण जर योग्य पद्धतीने केलं तर आपल्याला आपल्या व्यवसायामध्ये जे यश आहे ते यश लगेचच मिळत असतं आणि आपला व्यवसाय जास्तीत जास्त जो नफा आहे तो नफा मिळवून घेऊ शकतो. या पद्धतीने जे व्यवस्थापन आहे ते व्यवस्थापन आपल्याला व्यवसाय अंतर्गत करावे लागत असते. म्हणून आपल्याला तो व्यवसाय यशस्वी कसा व्हायचा आहे, त्या व्यवसाय अंतर्गत जलद गतीने यश कसं मिळवता येईल, यासाठी जे व्यवस्थापन आहे हे व्यवस्थापन करावे लागते. आता विद्यार्थ्यांना पहा की आपण पाहत असतो की फक्त व्यवसायाचा विचार नाही तर आपण आपल्या पर्सनल लाईफ मध्ये सुद्धा, आपल्या वैयक्तिक जीवनामध्ये सुद्धा आपल्याला यशस्वी व्हायचं असेल तर आपल्याला आपल्या पद्धतीने जे मॅनेजमेंट, आपलं स्वतःच मॅनेजमेंट आहे हे स्वतःच मॅनेजमेंट सुद्धा आपल्याला करता येणं आवश्यक आहे. जर आपण आपलंच मॅनेजमेंट, आपलंच व्यवस्थापन योग्य पद्धतीने जर आपण केलं तर आपण आपल्या जीवनामध्ये सुद्धा लवकर आणि जलद गतीने यशस्वी होऊ शकतो. तेच एक्झाम्पल आपण बिझनेस लाईफ मध्ये जर घेतलं तर व्यावसायिक जीवनामध्ये सुद्धा आपण व्यवसाय संदर्भात योग्य पद्धतीने व्यवस्थापन केलं तर आपण व्यावसायिक जे कार्य आहे ते यशस्वीपणे आपण करू शकतो. आणि योग्य पद्धतीने आपल्याला व्यवसायामधून जे पॉझिटिव्ह रिप्लाय आहे, म्हणजे आपल्याला जो मिळणारा जो नफा आहे तो नफा सुद्धा जास्त मिळू शकतो. या पद्धतीने व्यवस्थापन करत असताना आपल्याला काय काय करणं आवश्यक आहे, कोणत्या गोष्टींची आवश्यकता आहे, कशा पद्धतीने करणं आवश्यक आहे, यशस्वी होण्यासाठी जे व्यवस्थापन आहे ते का करणं गरजेचं आहे, हे सर्व आपण या पहिल्या प्रकरणामध्ये आपण शिकणार आहोत. पण आपलं पहिलं प्रकरण आहे व्यवस्थापन, मॅनेजमेंट. या व्यवस्थापना अंतर्गत आपण व्यवस्थापन जो अर्थ आहे हा अर्थ आपण पाहणार आहोत. की आता थोडक्यात की व्यवसायामध्ये आपण आपल्याला व्यवसाय करायचा तो यशस्वीपणे करण्यासाठी निर्देशन, नियंत्रण हे गरजेचं असतं. आणि या अंतर्गत आपण जो व्यवसाय आहे तो व्यवसाय चालू ठेवतो आणि त्या पद्धतीने त्या यंत्रणेस योग्य अशी चालना देतो आणि त्या पद्धतीने आपलं कार्य आहे ते कार्य आपण कंटिन्यू चालू ठेवतो, त्यास व्यवस्थापन असे म्हणतात. थोडक्यात आपल्याला असं म्हणता येईल की व्यवसाय यशस्वीपणे पूर्ण करण्यासाठी केली जाणारी क्रिया किंवा प्रोसेस म्हणजे व्यवस्थापन होय. म्हणजे आता
कोणताही व्यवसाय आपल्याला यशस्वीपणे पूर्ण करायचा असेल तर आपल्याला जी क्रिया पूर्ण करावी लागत असते त्या क्रियेला व्यवस्थापन किंवा मॅनेजमेंट असे म्हटले जात असते. मग या मॅनेजमेंट अंतर्गत, व्यवस्थापना अंतर्गत जे निर्देशन असेल, नियंत्रण असेल, नियोजन असेल, समन्वय असेल, हे सर्व व्यवसायामध्ये केले जात असते. म्हणून मी तुम्हाला सांगितलं की थोडक्यात की व्यवस्थापन म्हणजे व्यवसायामध्ये आपण पाहत असतो की अनेक प्रकारच्या ज्या गोष्टी असतात त्या गोष्टी यशस्वीपणे पूर्ण करण्यासाठी केले जाणारे कार्य, काम म्हणजे व्यवस्थापन होय. आणि असे जे व्यवस्थापन असते हे व्यवस्थापन आपल्याला सातत्याने करावं लागत असते. कारण की व्यवस्थापन आपण सुरुवातीलाच केलंय आणि त्या पद्धतीनेच फक्त आपण सुरुवातीला एक व्यवस्थापन केलेलं आहे, मॅनेजमेंट केलेलं आहे, आणि नंतर आपण जर व्यवसायामध्ये व्यवस्थापन केलंच नाही तर आपला जो व्यवसाय आहे तो व्यवसाय कधीही बंद होऊ शकतो. म्हणून व्यवस्थापन, मॅनेजमेंट ही सातत्याने चालणारी प्रक्रिया आहे. म्हणून प्रत्येक व्यवसायामध्ये व्यवस्थापन आहे सतत करावं लागत असं सातत्याने चालणारी ही क्रिया आहे. म्हणून व्यवसाय अंतर्गत जे व्यवस्थापन आहे हे व्यवस्थापन, व्यवसाय जर आपल्याला टिकवून ठेवायचा असेल, यशस्वी करायचा असेल तर व्यवस्थापन हे सातत्याने करावंच लागतं. जर आपण तिथे खंड पाडला तर आपला व्यवसाय कधीही बंद होऊ शकतो. हेच एक्झाम्पल जर तुमच्या पर्सनल लाईफ मध्ये सांगायचं झालं तर तुम्हाला सुद्धा सक्सेस व्हायचं असेल, तुम्हाला तर एसओबीकॉम मधून चांगले मार्क्स मिळवायचे असतील तर तुम्हाला तर आतापासून अभ्यासाला लागावं लागणार आहे. तुम्हाला एसओबीकॉमचे जे 6 सब्जेक्ट आहेत या 6 सब्जेक्ट तुम्हाला योग्य पद्धतीने नियोजन करावं लागेल, व्यवस्थापन करावं लागेल, आणि या पद्धतीने तुम्ही योग्य पद्धतीने तुमचं मॅनेजमेंट केलं अभ्यासाचं की मी रोज 2-2 तास या विषयाला देणार, या विषयाचा अभ्यास मी 2 तास करणार, मॅनेजमेंटचा अभ्यास 2 तास करणार, लॉचा अभ्यास 2 तास करणार, अकाउंटचा अभ्यास 2 तास करणार. या पद्धतीने तुम्ही ठरवलं आणि त्या पद्धतीने तुम्ही प्रत्यक्ष अंमलबजावणी केली तर तुम्ही सहज चांगल्या पद्धतीने एसओबीकॉम या क्लासमध्ये चांगले मार्क्स मिळवू शकता. म्हणून या पद्धतीने आपण थोडक्यात जो अर्थ आहे तो अर्थ आपण पाहिलेला आहे की व्यवस्थापन म्हणजे यशस्वी, आपल्याला कोणताही व्यवसाय असेल तो यशस्वीपणे पार पाडायचा असेल तर त्यासाठी जी प्रक्रिया किंवा यंत्रणा कार्य करत असते त्यास व्यवस्थापन असे म्हणतात. पुढे आपण पाहणार आहोत व्यवस्थापनाची व्याख्या. तर व्यवस्थापनाच्या अनेक तज्ञांनी व्याख्या केलेल्या आहे. मग पहिली जी व्याख्या आहे ती पहिली व्याख्या पीटर ड्रकर यांनी केली, ती आपण पाहणार आहोत. पीटर ड्रकर यांनी केलेली व्याख्या, त्यांनी सांगितलेली आपल्या व्याख्येमध्ये त्यांची व्याख्या आहे. पीटर ड्रकर यांची व्याख्या, व्यवस्थापन म्हणजे जे कार्य करतात ते होय. व्यवस्थापन म्हणजे जे कार्य करतात ते होय. व्यवस्थापन एक अवयव आहे की ज्याचे वर्णन व व्याख्या फक्त त्यांच्या कार्यावरून करता येईल. आता आपल्या व्याख्या पीटर ड्रकर यांनी आपल्या व्याख्येमध्ये सांगितलेलं आहे की व्यवस्थापन म्हणजे कार्य. कारण की व्यवस्थापनानंतर आपण कार्य करणं अतिशय महत्वाचं आहे. मग ते कोणतंही कार्य असेल. आता मी तुम्हाला मगाशी सांगितलेलं आहे की व्यवस्थापन म्हणजे आपण आपल्या व्यावसायिक क्षेत्रामध्ये जे कार्य करतो ते कार्य, मग सातत्याने जे कार्य करत असतो ते कार्य, त्याचबरोबर व्यवस्थापनाअंतर्गत आपण जे कार्य करत असतो या कार्याअंतर्गत वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या क्रिया असतात त्या सर्व क्रिया आपल्याला पूर्ण कराव्या लागत असतात. म्हणून पीटर ड्रकर यांनी सुद्धा आपल्या व्याख्येमधून तेच सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे की व्यवस्थापनाअंतर्गत आपण व्यवसायाअंतर्गत जे कार्य करत असतो ते कार्य, त्याचबरोबर व्यवस्थापन यशस्वी होण्यासाठी आपण जे मॅनेजमेंट करतो, व्यवस्थापन करतो, हे सक्सेस होण्यासाठी आपल्याला त्या कार्याचा आढावा घेता आला पाहिजे, त्या कार्याचं वर्णनही करता आलं पाहिजे की ते कार्य कशा पद्धतीचं आहे, काय काय करणं आवश्यक आहे. या पद्धतीने जो व्यवसाय आहे तो व्यवसाय यशस्वी कसा होईल त्यासाठी सातत्याने जे कार्य आहे ते कार्य कशा पद्धतीने करावे लागते आणि त्यासाठी काय काय करणं आवश्यक आहे हे सातत्याने करणं म्हणजे व्यवस्थापन होय, असं आपल्या पीटर ड्रकर यांनी आपल्या व्याख्येमध्ये सांगितलेलं आहे. दुसरी व्याख्या केलेली आहे जॉर्ज टेरी यांनी व्याख्या केलेली आहे. दुसरी व्याख्या जॉर्ज टेरी यांनी केलेली व्याख्या आहे. त्यांनी आपल्या व्याख्येमध्ये सांगितलेलं आहे की व्यवस्थापन ही अशी एक प्रक्रिया आहे ज्यामध्ये योजना तयार करणे, संघटना निर्माण करणे, कर्मचाऱ्यांना प्रोत्साहन करणे आणि पूर्वनिश्चित उद्दिष्ट प्राप्त व्हावी म्हणून या प्रत्येक कार्यामध्ये कला व शास्त्रांचा उपयोग करणे हे अभिप्रेत आहे. जॉर्ज टेरी यांनी
आपल्या व्याख्येमध्ये वेगळ्या अँगलने सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. जॉर्ज टेरी यांनी आपल्या व्याख्येमध्ये सांगितलं आहे की व्यवस्थापन ही प्रक्रिया आहे. ज्याप्रमाणे पीटर ड्रकर यांनी सांगितलं की व्यवस्थापन हे कार्य आहे. तर या ठिकाणी जॉर्ज टेरी यांनी सांगितलं की व्यवस्थापन ही प्रक्रिया आहे. ही सातत्याने चालणारी प्रक्रिया, सातत्याने चालणारी प्रक्रिया. मग या व्यवस्थापन प्रक्रियेमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या योजना असतात, त्या योजना तयार केल्या जात असतात. संघटन, ऑर्गनायझेशन, संघटन निर्माण केले जात असते. त्याचबरोबर जो कर्मचारी वर्ग असतो या कर्मचाऱ्यांना प्रोत्साहन दिले जात असते. त्याचबरोबर व्यवसायांतर्गत जी पूर्वनिश्चित उद्दिष्ट असतात ती उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी कशा पद्धतीने कार्य करावे लागते हे कार्य करण्यासाठी कर्मचाऱ्यांमध्ये किंवा त्या प्रोसेस मध्ये, संघटनेमध्ये हे संपूर्ण कार्य घडून आणण्याची जी कला आहे किंवा जे शास्त्र आहे म्हणजे व्यवस्थापन होय. म्हणजे जॉर्ज टेरी यांनी आपल्या व्याख्येमधून व्यापक पद्धतीने आपल्याला सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे की व्यवस्थापनांतर्गत या सर्वच गोष्टी आपल्याला कराव्या लागतात, तेव्हाच आपण त्या व्यवसायामध्ये सक्सेस होऊ शकतो. आणि पीटर ड्रकर यांनी आपल्या व्याख्येमध्ये थोडक्यात पण मिनिंगफुल सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि जॉर्ज टेरी यांनी सुद्धा आपल्या व्याख्येमध्ये व्यापक पद्धतीने सांगून त्या पद्धतीने व्यवसायामध्ये जे व्यवस्थापन आपण करतो त्यामध्ये आपल्याला यशस्वी व्हायचं असेल तर या पद्धतीने व्यापक पद्धती आपण सातत्याने कार्य करणं आवश्यक आहे. या पद्धतीने जॉर्ज टेरी यांनी सुद्धा आपल्या व्याख्येमध्ये ते सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे की व्यवस्थापन ही सातत्याने चालणारी प्रक्रिया आहे आणि त्या अंतर्गत संपूर्ण जे कार्य आहे ते कार्य सातत्याने करणं आवश्यक आहे, नियोजनांतर्गत करणं आवश्यक आहे. त्या पद्धतीने जी उद्दिष्ट आहेत ती उद्दिष्ट साध्य होणं आवश्यक आहे. त्यास व्यवस्थापन असे म्हणतात. पुढची व्याख्या केलेली आहे हेनरी फेयर यांनी केलेली आहे. हेनरी फेयर यांनी केलेली व्याख्या आहे. त्यांनी आपल्या व्याख्येमध्ये सांगितलेलं आहे व्यवसायातील घडामोडींचा अंदाज घेणे, कार्यांचे नियोजन व संघटन करणे, सर्व कार्यांमध्ये समन्वय साधणे व कार्यावर नियंत्रण ठेवणे म्हणजे व्यवस्थापन करणे होय. जॉर्ज टेरी यांनी अजूनही सोप्या भाषेत आपल्याला सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्यांनी सांगितलेलं आहे की व्यवसायामध्ये आपण डेली रोजच्या रोज जी कामं करतो आपण वेगवेगळ्या प्रकारचे, आता व्यवसायामध्ये आता वेगवेगळ्या प्रकारचे शाखा असतात, वेगवेगळ्या प्रकारचे विभाग असतात. विक्री विभाग असेल, खरेदी विभाग असेल, जाहिरात विभाग असेल, व्यवस्थापन विभाग असेल, अकाउंट विभाग असेल, असे वेगवेगळ्या प्रकारचे विभाग असतात. तर या विभागामध्ये रोजच्या रोज घडणाऱ्या गोष्टींचा अंदाज घेणे, त्या योग्य पद्धतीने होतात किंवा नाही, त्याचबरोबर आपण जे काम करणार आहोत ते काम नियोजनपूर्वक होतं किंवा नाही, अशा सर्व कामांमध्ये योग्य पद्धतीने कोऑर्डिनेशन, समन्वय होतं किंवा नाही, समन्वय साधलं जातं किंवा नाही, त्या कार्यावर योग्य पद्धतीने कंट्रोलिंग, नियंत्रण ठेवलं जातं किंवा नाही, हे सर्व व्यवस्थापनाअंतर्गत येत असते. म्हणजे सर्व कार्यांचा आढावा घेणे, हे संपूर्ण कार्य योग्य पद्धतीने करणे म्हणजे व्यवस्थापन होय. म्हणजे हेनरी फेयर यांनी आपल्या व्याख्येमध्ये एकदम साधं सिंपल वर्ड मध्ये सांगितलेलं आहे की व्यवसायामध्ये रोजच्या रोज घडणाऱ्या ज्या क्रिया असतात, रोजच्या रोज आपण वेगवेगळ्या पद्धतीचे जे व्यवहार आहेत हे व्यवहार आपण करत असून त्या पद्धतीने संपूर्ण जे कार्य आपण योग्य पद्धतीने आणि सातत्याने करत असतो आणि त्या पद्धतीने केली जाणाऱ्या क्रिया किंवा कार्य म्हणजे व्यवस्थापन होय. थोडक्यात आपल्याला या सर्व व्याख्यावरून असं सांगता येईल की आपल्याला व्यवसाय यशस्वी करायचा असेल तर आपल्याला व्यवसायात जी संपूर्ण जी क्रिया आहे, कार्य आहे ती सातत्याने करावी लागतात आणि जर केली नाही तर आपला व्यवसाय हा अयशस्वी होऊ शकतो. म्हणून या व्यवस्थापना अंतर्गत आपल्याला आपला व्यवसाय जर यशस्वी करायचा असेल, कारण आपण व्यवसाय काय करतो की नफा मिळवण्याच्या हेतूने, उद्देशाने आपण हा जो व्यवसाय आहे हा व्यवसाय करत असतो आणि त्या पद्धतीने जास्तीत जास्त जो नफा आहे हा नफा आपल्या व्यवसायाला मिळवून देण्याचा प्रयत्नही आपण करत असतो. थोडक्यात की नफा मिळवण्याच्या उद्देशाने किंवा हेतूने केले जाणारे कोणतेही कार्य म्हणजे व्यवसाय. मग असा जो व्यवसाय आहे हा व्यवसाय आपल्याला सातत्याने करण्यासाठी जे व्यवस्थापन आहे व्यवस्थापन आपल्याला करावं लागतं. त्या पद्धतीने व्यवस्थापन करत असताना अनेक प्रकारच्या आपण व्याख्या, अनेक तज्ञांच्या व्याख्या पाहिल्या. पीटर ड्रकर, जॉर्ज टेरी, हेनरी फेयर यांनी आपल्या व्याख्येमधून तेच सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे की व्यवस्थापनाअंतर्गत आपल्याला जर यशस्वी व्हायचं असेल तर संपूर्ण जी क्रिया आहे
ही क्रिया व्यवसायाची आपण सातत्याने करणं आवश्यक आहे, तेव्हाच आपण आपल्या व्यवसायामध्ये सक्सेस होऊ शकतो. या पद्धतीने थोडक्यात व्यवस्थापनाचा अर्थ व्याख्या आपल्याला सांगता येईल. पुढचा पॉइंट आहे व्यवस्थापनाची वैशिष्ट्ये. व्यवस्थापनाची वैशिष्ट्ये. आता आपण व्यवस्थापनाची जी वैशिष्ट्ये आहेत ती अभ्यासणार आहोत. आता व्यवसाय अंतर्गत आपण पाहत असतो की व्यवसाय करत असताना अनेक प्रकारच्या घडामोडी किंवा अनेक प्रकारची जी कार्य आहेत ती कार्य आपल्याला सातत्याने करायला लागतात. त्याचप्रमाणे आपल्याला व्यवस्थापन करत असताना सुद्धा व्यवसायामध्ये अनेक प्रकारची जी कार्य आहेत ती कार्य सातत्याने करावी लागत असतात. मग अशा व्यवस्थापनाची वैशिष्ट्ये आपण आता पाहणार आहोत. तर पहिलं वैशिष्ट्य आहे महत्तम नफा मिळवणे हे प्रमुख तत्व. महत्तम नफा मिळवणे. आता आपण व्यवसायामध्ये पाहत असतो मुलांनो की जास्तीत जास्त आपल्याला नफा कसा मिळेल या उद्देशाने आपण जे व्यवस्थापन आहे हे व्यवस्थापन आपल्या व्यवसायामध्ये करत असतो. म्हणून प्रत्येक व्यवसाय हा नफा मिळवण्याच्या उद्देशाने स्थापन केलेला असतो. म्हणून या व्यवसायाअंतर्गत आपण जास्तीत जास्त आपल्या व्यवसायाला कसा नफा मिळेल किंवा कसा नफा मिळवता येईल या उद्देशाने आपण व्यवसायामध्ये जे व्यवस्थापन आहे हे व्यवस्थापन आपण सातत्याने करत असतो. म्हणून जास्तीत जास्त नफा कसा आपल्याला मिळवता येईल हा उद्देश व्यवस्थापनाचा असतो. यासाठी जे हे व्यवस्थापन आहे व्यवसायाचं ते व्यवस्थापन आपण योग्य पद्धतीने सातत्याने करत असतो. म्हणून महत्तम नफा मिळवणे हे व्यवस्थापनाचे एक महत्वाचं तत्व आहे. म्हणजे या तत्वांतर्गत जास्तीत जास्त नफा आपल्याला कसा मिळवता येईल यासाठी व्यवस्थापनाअंतर्गत जे अंतर्गत व्यवस्थापन असेल बहिर्गत व्यवस्थापन असेल हे सर्वच व्यवसायाचे व्यवस्थापन योग्य पद्धतीने केले जात असतं आणि त्या पद्धतीने व्यवसायाला जास्तीत जास्त जो नफा आहे तो जास्तीत जास्त नफा मिळवून घेतला जात असतो. पुढचं वैशिष्ट्य आहे व्यवस्थापन कला शास्त्र दोन्ही आहे. आता व्यवस्थापनानंतर आपण पाहत असतो की इतरांकडून कार्य करून घेण्याची क्रिया म्हणजे कला. त्याचबरोबर जे म्हणजे आपण या व्यवस्थापनांतर्गत इतरांकडून जे कार्य आहे ते कार्य व्यवस्थापनांतर्गत जे कार्य आहे ते कार्य आपण करून घेत असतो. म्हणून व्यवस्थापन ही कला आहे. त्याचबरोबर आपण हे व्यवस्थापन डायरेक्टली करत नाही. त्यांना अनेक प्रकारचे आधार आहे तो आधार आपण घेत असतो आणि त्या आधाराच्या बेसवर आधाराच्या बळावर आपण जे व्यवस्थापन आहे ते व्यवस्थापन करत असतो. म्हणून व्यवस्थापन हे कला व शास्त्र हे दोन्ही आहे आणि या कला व शास्त्रांतर्गत आपण व्यवसायाअंतर्गत जी केली जाणारी जी क्रिया आहे ती क्रिया आपण सातत्याने करत असतो. म्हणून व्यवस्थापन ही कला व शास्त्र हे दोन्ही आहे. पुढचं वैशिष्ट्य आहे व्यवस्थापन ही एक प्रक्रिया आहे. व्यवस्थापन ही एक प्रक्रिया आहे. तर व्यवसायामध्ये जे व्यवस्थापन आहे हे व्यवस्थापन सातत्याने करणं आवश्यक आहे. जर सातत्याने आपण व्यवस्थापन केले नाही तर अनेक प्रकारचे जे कार्य आहे ते कार्य व्यवस्थापनांतर्गत योग्य पद्धतीने होऊ शकत नाही. म्हणून व्यवस्थापन ही सातत्याने चालणारी प्रक्रिया आहे आणि या सातत्याने चालणाऱ्या प्रक्रियेअंतर्गत आपण व्यवसायाचे सर्व कार्य जलद गतीने आणि सातत्याने करणं आवश्यक आहे. तेव्हाच आपण व्यवसायामध्ये सक्सेस होऊ शकतो, यशस्वी होऊ शकतो. म्हणून प्रत्येक व्यवसायामध्ये उद्योग व्यवसाय यामध्ये ज्या सर्व क्रिया आहेत कार्य आहेत ही सातत्याने होणं आवश्यक आहे. म्हणून व्यवस्थापन ही सतत चालणारी प्रक्रिया आहे. पुढचं वैशिष्ट्य आहे पूर्वनिर्धारित उद्दिष्ट साध्य करायचे. आपण पाहत असतो मुलांना पूर्वनिर्धारित उद्दिष्ट साध्य करणे. व्यवसायामध्ये आपण व्यवस्थापन करत असताना ते व्यवस्थापन कशा पद्धतीने करणं आवश्यक आहे हे आपण अगोदरच ठरवून ठेवत असतो आणि त्या पद्धतीने जे व्यवस्थापन आहे ते व्यवस्थापन आपण करत असतो. म्हणून जी पूर्वनिर्धारित अगोदर जी निश्चित उद्दिष्टे केलेली असतात ही उद्दिष्टे साध्य करण्यासाठी जे व्यवस्थापन आहे ते व्यवस्थापन आपण आपल्या व्यवसायामध्ये करत असतो. म्हणून पूर्वनिर्धारित जी उद्दिष्ट आहे ती साध्य करण्यासाठी व्यवस्थापन हे केले जात असते. पुढचं वैशिष्ट्य आहे व्यवस्थापन उत्पादनातील एक घटक. व्यवस्थापन उत्पादनातील एक घटक. तर विद्यार्थ्यांनो पहा की आपण व्यवसायामध्ये
अनेक प्रकारचे जे छोटे मोठे व्यवसाय असतात ते व्यवसाय आपण सातत्याने चालू ठेवत असतो आणि या व्यवसाय अंतर्गत आपण जे व्यवस्थापन आहे हे व्यवस्थापन आपण करत असतो आणि या व्यवस्थापनाअंतर्गत आपण व्यवसायामध्ये जी उत्पादनाची क्रिया आहे ती उत्पादनाची क्रिया सुद्धा आपण करत असतो म्हणजे व्यवसायामधून कच्च्या मालाचे रूपांतर पक्क्या मालात या पद्धतीने जी उत्पादनाची जी क्रिया आहे प्रक्रिया आहे प्रोसेस आहे ही आपण सातत्याने चालू ठेवत असतो म्हणून या व्यवस्थापनाअंतर्गत आपण उत्पादन क्रियेकडे योग्य पद्धतीने आपण लक्ष केंद्रित केलं तर व्यवसायामधून निर्माण होणारा जो उत्पादित माल आहे तो चांगल्या दर्जाचा योग्य किमतीचा आणि ग्राहकांच्या आवडीनिवडीनुसार आपण तो माल उत्पादित करू शकतो यामुळे ग्राहक सुद्धा आपल्या वस्तूला जास्तीत जास्त मिळू शकतो आणि आपल्या वस्तूमुळे ग्राहक जर समाधान होत असेल तर जास्तीत जास्त ग्राहक आपल्या वस्तूला मिळू शकतात म्हणून या व्यवस्थापनामुळे आपल्या वस्तूला जो योग्य दर्जा आहे तो दर्जा आपल्याला देता येत असतो आणि जास्तीत जास्त बाजारपेठ आपल्याला आपल्या उत्पादित मालाला मिळवून देता येत असते म्हणून व्यवस्थापन एक उत्पादनातील घटक आहे असे आपण सांगू शकतो एक वैशिष्ट्य आपल्याला सांगता येईल पुढचं वैशिष्ट्य आहे व्यवस्थापन एक अधिकार पद्धती व्यवस्थापन एक अधिकार पद्धती तर म्हणून मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं की व्यवस्थापना अंतर्गत आपण इतरांकडून जी कार्य आहे ती कार्य किंवा काम करून घेत असतो थोडक्यात इतरांकडून कार्य करून घेण्याची क्रिया म्हणजे व्यवस्थापन होय तर या व्यवस्थापना अंतर्गत आपण जी अधिकार पद्धती आहे ती अधिकार पद्धती राबवत असतो कारण की इतरांकडून आपण जे कार्य आहे ते कार्य व्यवस्थापनाअंतर्गत आपण करून घेत असतो म्हणून ही जी पद्धत आहे ती इतरांकडून कार्य करून घेण्याची एक पद्धत आहे म्हणून या व्यवस्थापनाअंतर्गत आपण पाहत असतो की एक व्यवस्थापक आहे व्यवसायामध्ये तो व्यवस्थापक किंवा संचालक मंडळ असेल किंवा व्यवस्थापन कमिटी असेल ही व्यवस्थापन कमिटी आपल्या व्यवसायातील अनेक प्रकारचे विभाग असतात विक्री विभाग खरेदी विभाग कच्चा माल विभाग त्याचबरोबर यंत्रसामग्री खरेदी विभाग जाहिरात विभाग ट्रान्सपोर्टेशन विभाग असे वेगवेगळे प्रकारचे विभाग असतात या विभागातील सर्व कर्मचाऱ्यांवर नियंत्रण ठेवण्याचे काम सुद्धा या व्यवस्थापनाअंतर्गत केले जात असते आणि त्या पद्धतीने जे अधिकार पद्धती राबवून त्या पद्धतीने जे कार्य आहे ते कार्य केले जात असते म्हणून व्यवस्थापन ही एक अधिकार पद्धती आहे आणि अधिकार पद्धती राबवून त्या पद्धती इतरांकडून जी कामं आहेत ती कामं करून घेतली जात असतात म्हणून व्यवस्थापन ही एक अधिकार पद्धती आहे असे आपल्याला सांगता येईल पुढचं वैशिष्ट्य आहे व्यवस्थापन एक विद्याशाखा व्यवस्थापन एक विद्याशाखा तर व्यवसायामध्ये आपण मुलांना पाहत असतो की व्यवसाय अंतर्गत आपण अनेक प्रकारचे जे व्यवसाय करत असतो पण हे व्यवसाय करत असताना व्यवसायामध्ये नियोजन निर्देशन समन्वय या सर्व गोष्टी कराव्या लागतात मग हे करत असताना आपल्याला जे व्यवस्थापन आहे हे व्यवस्थापन वेगवेगळ्या आधारावर गृहीत डोळ्यासमोर ठेवून आपल्याला व्यवस्थापन आहे हे व्यवस्थापन व्यवसायामध्ये करावं लागतं मग हे व्यवस्थापन करत असताना अनेक आपल्या विषयांतर्गत सुद्धा आपण इतरांना नॉलेज देण्याचे काम करत असतो व्यवसायातर्गत आपण इतरांना शिकण्याची सुद्धा जी प्रेरणा आहे म्हणजे आता नवीन कर्मचारी असेल तो नवीन कर्मचारी आपल्या व्यवसायामध्ये जर जॉईन झाला त्या नवीन कर्मचाऱ्याला सुद्धा आपल्या व्यवसायाअंतर्गत जे शिकायला मिळतं ते तो शिकत असतो या पद्धतीने व्यवस्थापन ही एक विद्याशाखा आहे असं आपल्याला सांगता येईल कारण की जे ज्ञानदानाचं काम आहे ते ज्ञानदानाचं काम फक्त शाळा कॉलेजमधून दिलं जातं असं नाही तर व्यवसायाअंतर्गत सुद्धा आपण वेगवेगळ्या प्रकारचे प्रॅक्टिकल नॉलेज आहे व्यवसाय संदर्भात मशिनरीचं नॉलेज असेल किंवा आपलं अकाउंटिंगचं नॉलेज असेल किंवा जाहिरात कशा पद्धतीने करायची हे नॉलेज आहे ते आपल्याला व्यवसायाअंतर्गत मिळत असतं म्हणून व्यवस्थापन ही एक विद्याशाखा आहे असं आपण सांगू शकतो पुढचं वैशिष्ट्य आहे व्यवस्थापन एक पेशा व्यवस्थापन एक पेशा तर आपण व्यवस्थापनानंतर इतरांकडून कार्य करून घेत असतो इतरांकडून आपण कार्य करून घेण्याची जी क्रिया आहे ती क्रिया व्यवस्थापनाअंतर्गत आपण प्रत्यक्ष चालू ठेवत असतो म्हणून व्यवस्थापन हा एक पेशा आहे तर या पेशा अंतर्गत आपण संपूर्ण जे कार्य आहे ते कार्य करून घेत असतो कारण हा जो व्यवस्थापक आहे हा व्यवस्थापक एक व्यक्ती असते आणि व्यक्ती आपल्या अंतर्गत
इतरांकडून आपले व्यवसायाचे जे संपूर्ण कार्य आहे हे कार्य करून घेतले जात असतात. म्हणून व्यवस्थापन हा एक पेशा आहे असं आपल्याला सांगता येईल. पुढचं वैशिष्ट्य आहे व्यवस्थापन हा व्यवसायाचा प्रेरक घटक. व्यवस्थापन हा व्यवसायाचा एक प्रेरक घटक. आता व्यवसायामध्ये आपण पाहत असतो की अनेक प्रकारचे जे कार्य असतात, अनेक प्रकारचे घटक असतात. ते घटकही व्यवसायामध्ये येतात. म्हणजे समन्वय असेल, कोऑर्डिनेशन असेल, नियंत्रण असेल, अशा अनेक प्रकारचे जे घटक आहेत ते घटक व्यवसायामध्ये सातत्याने येत असतात. त्या घटकांबरोबर व्यवस्थापन हा घटक तितकाच प्रेरक आहे. कारण या व्यवस्थापनामुळे बाकीचे जे सर्व घटक आहेत त्या घटकांना योग्य दिशा, योग्य वळण सातत्याने मिळत असतं. म्हणून व्यवस्थापन हा व्यवसायाचा एक प्रेरक घटक म्हणून आपल्याला या ठिकाणी सांगता येईल. कारण की या व्यवस्थापनामुळे व्यवसायाचे सर्व जे कार्य आहे, सर्व क्रिया आहेत, या सातत्याने आणि योग्य पद्धतीने होत असतात. म्हणून व्यवसायाला जास्तीत जास्त नफा आहे तो नफाही मिळवून घेता येत असतो आणि इतरांना सुद्धा जी पॉझिटिव्ह थिंकिंग आहे ती पॉझिटिव्ह थिंकिंग सुद्धा आपल्याला करून देता येत असते. म्हणून व्यवस्थापन हा व्यवसायाचा प्रेरक घटक आहे असं आपल्याला सांगता येईल. पुढचं वैशिष्ट्य आहे व्यवस्थापन निर्णय घेणे गृहीत आहे. व्यवस्थापनात निर्णय घेणे गृहीत आहे. तर व्यवसाय अंतर्गत आपण पाहत असतो मुलांना की निर्णय घेणे हे व्यवसाय अंतर्गत अतिशय महत्त्वाचं हे वैशिष्ट्य आहे. कारण की व्यवसाय अंतर्गत प्रत्येक ठिकाणी आपल्याला वेळोवेळी वेगवेगळ्या पद्धतीचे जे निर्णय आहेत ते निर्णय घ्यावे लागतात आणि ते घेता आले पाहिजे. कारण व्यवसायाला कधी कोणत्या अडचणींना सामोरे जाता येईल हे सांगता येत नाही. म्हणून व्यवस्थापना अंतर्गत आपण व्यवसायामध्ये वेगवेगळ्या प्रकारची कामं करतो, कार्य करतो. हे कार्य करत असताना वेगवेगळ्या स्तरावर वेगवेगळ्या पद्धतीने जे निर्णय आहेत ते निर्णय सातत्याने घ्यावे लागतात. जर आपल्याला निर्णय घेताच आले नाही तर आपण आपल्या व्यवसायामध्ये यशस्वी होऊ शकत नाही. म्हणून प्रत्येक स्तरावर, प्रत्येक स्टेपवर आपल्याला व्यवसायामध्ये निर्णय घेता आले पाहिजे आणि ते निर्णय आपल्याला या व्यवस्थापनामुळे घेता येत असतात. म्हणून व्यवस्थापन हे निर्णय घेण्यासाठी गृहीत धरले जात असते. पण व्यवस्थापन हे अतिशय महत्त्वाचे ठरते. पुढचं वैशिष्ट्य आहे व्यवस्थापन गतिमान आहे. मी तुम्हाला मुलांना अगोदर सांगितलं की व्यवस्थापन ही सतत चालणारी प्रक्रिया आहे आणि सातत्याने चालणारी प्रक्रिया आहे. जर आपण व्यवसायामध्ये कार्य करत असताना आपण सर्व कार्य सातत्याने केली नाही तर आपल्या व्यवसायाला आपण फायदा मिळवून घेऊ शकत नाही किंवा फायदा मिळवून देऊ शकत नाही. म्हणून व्यवस्थापन ही सातत्याने चालणारी आणि गतिमान क्रिया आहे. कारण व्यवसाय अंतर्गत आपण संपूर्ण कार्य जर सातत्याने केले नाही तर आपण अयशस्वी होऊ शकतो. आपल्या व्यवसायाला मोठ्या प्रमाणात लॉस होऊ शकतो. म्हणून व्यवस्थापन योग्य पद्धतीने पॉझिटिव्ह होण्यासाठी गतिमान पद्धतीने व्यवस्थापन करणं आवश्यक आहे. व्यवसायामध्ये समन्वय असेल, नियोजन असेल, निर्देशन असेल, कोऑर्डिनेशन असेल, निर्देशन असेल, या सर्व गोष्टी जलद गतीने होणं आवश्यक आहे. तेव्हाच आपण आपल्या व्यवसायामध्ये सक्सेस होऊ शकतो. म्हणून व्यवस्थापन हे गतिमान कार्य आहे असं आपल्याला सांगता येईल. पुढचं वैशिष्ट्य आहे व्यवस्थापन सामूहिक कार्य. आता व्यवस्थापन अंतर्गत व्यवसायामधील सर्व जी कार्य आहेत ती कार्य आपण एकत्रितपणे करू शकतो. म्हणून व्यवस्थापन ही सामूहिक कार्यप्रणाली आहे असे आपण सांगू शकतो किंवा आपल्याला सांगता येईल. कारण की व्यवस्थापन हे फक्त एखादीच व्यक्ती करते किंवा एखादी व्यक्ती पुरतं लिमिटेड नाही. तर या व्यवस्थापनामुळे अनेक प्रकारचे घटक आहेत ते एकत्रित समाविष्ट होतात. म्हणून व्यवस्थापन एक सामूहिक क्रिया आहे की सर्वांना इन्व्हॉल्व करून, सर्वांना एकत्रित करून व्यवस्थापन केले जात असते. म्हणून व्यवस्थापन एक सामूहिक क्रिया आहे असं आपल्याला सांगता येईल. पुढचं वैशिष्ट्य आहे व्यवस्थापनाची सार्वत्रिकता. व्यवस्थापनाची सार्वत्रिकता. तर व्यवस्थापनामध्ये आताच आपण मी सांगितलं की व्यवस्थापनामध्ये सर्व प्रकारचे घटक आहेत ते घटक इन्व्हॉल्व होतात, एकत्र होतात. त्या पद्धतीचे व्यवस्थापन आहे ते व्यवस्थापन केले जात असते. या ठिकाणी व्यवस्थापनाची जी सार्वत्रिकता आहे ती सार्वत्रिकता सर्वच ठिकाणी दिसून येते. म्हणजे व्यवसाय सुरू करण्यापासून तर व्यवसाय आपला चालू झालेला आहे नंतर कंटिन्यूपणे